स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत राहणारं नाव कोणतं होतं तर ते नाव होतं साईनाथ अर्नाळ्याच्या. सुरुवातीला प्रशांत घरच, त्यानंतर प्रमोद लिलेच त्याच्या बॅटमध्ये एक अर्धशतक आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून मी आहे आज त्यानं सांगितलं आणि 6 बॉल 6 षटकारांचं कीर्तिमान त्यानं प्रस्थापित केला. एक हॅट्रिक मेडन षटक ते देखील आजच्याच रात्रीमध्ये पाहायला मिळालं आणि ते गोलंदाज होते पंकज पालन त्याच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. सारिक चला मॅच ऑन करायची आहे, एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाहीये. ऑल द बेस्ट फॉर बोथ द टीम. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅचची होती या ठिकाणी सुरुवात. एक समोर डीप मध्ये लॉंग ऑन साइडला मिड विकेट. टायमर तुमचा ऑन झालाय. चला गेम तुम्हाला प्ले करायचा आहे. मुन्ना पठाण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुमित देशमुख सर. पहिला चेंडू सारिक समोर फलंदाज आहे जयराज. पहिल्याच बॉल वरती जयराजच्या बॅटमधनं ओव्हर द मिड ऑफ बॉल चाललाय. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर 1-2 का 4. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. पहिल्याच बॉल वरती जयराज. जाईचा ब्रँड आज तुम्हाला चमकताना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं जाई या नावाला जर ओळख कोणी दिली तर जयराज संतोष असतील. ही स्टारका जरूर आता त्या सोबतीनं या गावाच्या क्रिकेटला मिळालेले गॉडफादर सध्या आपल्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेत आणि ते नाव आहे मोतीलाल शहा सरांचं. पालघरचं क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटला अगदी जर कोणी खऱ्या अर्थानं पुढे आणलंय तर मोतीलाल सरांचा देखील आवर्जून उल्लेख करायला हवा. अनेकांना वाटतं की मोतीलाल सर टीम घेऊन येतात, तिकडे त्यांना मोठं पॅकेज मिळतं, 8-10 हजार ट्रॅव्हलिंग, त्यानंतर लंच, या सगळ्या गोष्टी मित्रांनो स्वखर्चातनं कराव्या लागतात. आणि जर एकदा का तुम्ही रायगड, पनवेल, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडीचं क्रिकेट येऊन पाहिलं, प्रवेश फी कमीत कमी 18,000 ते 15,000 अगदी स्वखर्चातनं त्यांच्या येतं. त्याबद्दल एकदा मोतीलाल सरांसाठी देखील मित्रांनो टाळ्या जरूर व्हायला हव्या, कारण असे पुरस्कर्ते ज्यावेळी येतील त्यावेळी येत्या काळामध्ये पालघरच्या ग्रामीण क्रिकेटला अजून एक वेगळा क्रेज मिळेल. मला आठवतं जाईला पहिल्यांदा आम्हीच इन्व्हाइट केलं सम्राज्ञी 11 या नावानं आणि जाईनं 2 लाखाचं टायटल आम्हाला जिंकून दिलं होतं. ती एक आमच्या लाईफमधील बेस्ट मेमरी होती. आणि या जाईच्या विरुद्ध अगदी आज करोडोमध्ये व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला. 1 ओव्हर 1 रन याच टीमला निघाली नव्हती. त्यानंतर बॉल्ड आउट आणि मॅच जिंकली होती MS 11. सारिक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या बॉलवरती 4, नंतर 2, नंतर एक सिंगल. मागच्या 3 बॉलमध्ये आले धावा 7. चांगली बॅटिंग करतो मैदानावरती. एका बाजूला जयराज, दुसरीकडे पार्थ. फटका फुल टॉस वरती ऑन साइडला लपटायचा होता, मिड विकेटच्या बाहेर फेकायचा होता, नाही जमलं. धावफलक सिंगल डबलनं हलतं आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर इथनं पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे. अतिशय सुंदर असं विराथन. रात्रीची वेळ झाली 1:01 आणि खऱ्या अर्थानं अगदी शिवनेरी चषकाची मजा काही वेगळी आहे. कारण ज्या गावामध्ये रात्री 1 वाजल्यानंतर देखील महिला घराच्या बाहेर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर क्रिकेट एन्जॉय करू शकते तर तुमच्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसा प्रत्येकाच्या नसा-नसामध्ये दरवळतो असं अभिमानानं सांगायला हरकत नाहीये. बॅटची आतली कडा, बॉल चला मागे, फाईन लेगला एक सिंगल होईल का? यस, कंप्लीट झाली एक सिंगल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड. 4 षटकांची मॅच या सरासरीनं बॅटिंग झाली. मैदानावरती 40 धावा या ठिकाणी बनतील. नक्कीच ते देखील एक चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. या पाहूयात बॉटम लाईन ऑफ द एंड. आजची रात्र कोण गाजवतं? पन्नास नंबर वाला आजच सोन्यानं बिंजोडचं मैदान गाजवलं. सावली मैदान देसाईचं. धावफलकावरती धावा 10. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहता रॉकी यादव.
रॉकी यादव, रॉकी एकी खली, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क. जयराज बॅटिंग करतो, मागच्या 3 बॉलमध्ये 6 पार्थ बॅटिंग करतोय, 2 चेंडू 10, 1 डॉट, त्याच्यामध्ये लेग बाईटच्या 2 आलात. डावा स्टिकच्या बाहेर, पहिलाच बॉल टप्पा पडला, अगदी लेग स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाईल. एक अतिरिक्त धाव आणि एका धावेनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच 11 धावा. लग गई आग जमाने में तो बचा क्या है, अगर बच गया मैं तो फिर जला क्या है. मेहनत से यह सब कुछ मिलता है दोस्तों, इन हाथों की लकीरों में रखा क्या है. कारण नशीब त्यांचं देखील असतं ज्यांचा तळहात नसतो. हाताच्या रेषेवरती विश्वास न ठेवता 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी करावी लागतं, ती म्हणजे 4 अक्षरांची मेहनत. दर्शत पडायचा क्रेझी बॉय अभय शेट्टी यांच्याकडनं. जर कोणत्याही फलंदाजाने या मॅच मध्ये 3 षटकार मारले, अभय शेट्टी इयत्ता 8वी, सलग 3 बॉल षटकार पार्थ मोरेनं लगावले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ज्यावेळी तुम्ही प्राइस सांगायला येता एकदाच ठरवून या नक्की तुम्हाला लावायचं कोणाला. 500चं प्राइस. ऑन साइडला फटका चालला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये, इन फ्रंट ऑफ दी सेंटर. बॉल स्टॉप केला जाईल. फर्स्ट कंप्लीट आहे, सेकंडचा कॉल. काय धावतोय जयराज, जाईचा चिता. धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आकाश फायटर वैतीपाडा यांच्याकडनं आमच्या शिवनेरी ग्रुपसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं आणि 1000चं डोनेशन या ठिकाणी येते, त्याबद्दल त्यांचं हार्टली थँक्यू आपण म्हणूयात. 14 धावा धावफलकावर. बॅटच्या समोर फटका, स्टँड अँड डिलिव्हर. कॅच की 6 की कॅच की. आता चर्चा 4 की 6 की 2 चेक केलं ते कदाचित दगडमध्ये हॅपीनेस येईल का, आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात ऑनफील्ड अंपायरला निर्णय काय द्यावा लागतोय. आधी कहाणी तो यही पे मुन्ना को पता चली होगी. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चेक केला जात आहे आणि हा ऍक्शन रिप्ले आता काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचेल. सेफ आहे. चला, अडवण्यात आला बॉल. मितील धावा या ठिकाणी 2 आणि धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 16 धावा, 16 ऑन बोर्ड. कॅच व्हायला हवी होती, तिकडे जीवनदान मिळालं. आता जीवनदान मिळणार नाहीये कारण या क्षणाला टिपलाय झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जयराजचा खेळ आणि धक्का लागलाय. या मॅच मध्ये पहिला बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतीये, ती म्हणजेच कुणाल 11 दातिवरे आणि अतुल 11 उसरणीची मॅच. कुणाल 11 टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आहे आणि अतुल 11 उसरणी मैदानावरती पार्टनरशिप करत होती पहिल्या विकेटसाठी. मध्ये 16 या आकड्यावरती पहिली विकेट जातीये जयराजची. पालघर मध्ये देखील वेगवेगळे सॉन्ग आहेत. चला येऊ द्या आजच्या रात्रीमध्ये अजून काही स्पेशल्स जे नवीन काहीतरी ऐकायला मिळेल. बाकी सगळे तर आम्ही डोंबिवलीमध्ये नेहमीच ऐकतो. आज कुछ अलग हो जाने दो, लाइक दॅट. आज कुछ तुफानी करतं. जसे सध्या डोंगरावरती प्रेक्षक मॅच एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळतात. कॅच ड्रॉप सोडलाय झेल, मिळालंय जीवनदान. फलंदाज झालाय मैदानावरती धनंजय.
जयराज धनंजय हे डेंजरस परत हे माहिती आहे पालघरच्या क्रिकेटला. जीवनदान मिळाल्यानंतर एक सिंगल मैदानावरती ऍड झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा 1 पुढे जात आहे. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. या स्टेजला स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धाव फलकावर 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धाव फलकावर. अजूनही 12 बॉलचा खेळ इथनं शिल्लक आहे. सुरेश महिला मंडळ 5,000 रुपये. अजय रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ गौरव अजय पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. विजय शंकर घरत 1,000 रुपयाचं मदत त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर रघुनाथ पाटील सरवली यांच्याकडून 3,000 रुपये. रोहिदास पद्मन गिणी 3,000 रुपये. श्रीधर म्हात्रे 1,000 रुपये. रमेश रामचंद्र घरत 1,000 रुपये. घरत किचन 1100 रुपये माकणे यांच्या माध्यमातून. यंगस्टर माजीब कर्णधार यांच्याकडून 500 रुपयाचं परत यावेळेला मदत आलेली आहे. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 10,000 रुपये. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद आहेत. तर पुन्हा एकदा आपण जातोय ओमीच्या दिशेनं. धावतो समालोचन ब्रेकमध्ये आपण पुन्हा एकदा जे आमचे अर्थदाते त्यांच्या दिशेनं जाणार आहोत. 18 धावा धाव फलकावर. 18ला विकेट. 1 बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गॅटिंग मानकर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. गॅटिंग मानकरला आज टप्पा सापडलाय कारण या मैदानावरती आपण पाहता ग्रामीण 2 मॅचेस तो खेळलाय. शहरी गटातनं आता मात्र 3रा सामना मैदानावरती तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. जिंकणारी टीम पुढचा मॅच खेळ. फटका इथे चांगला. एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप देखील सेट. डाऊन दी बॉल फील्ड तिकडे उपस्थित. पुन्हा एकदा सोडलाय झेल. मिळालाय जीवन. त्या मॅच मध्ये चर्चेची गोष्ट बनलेत. सोप्या साध्या झेल मैदानावरती जर तुम्ही सोडाल तर त्याची चर्चा मैदानावरती रंगेल. गणेश काकड सरांची तळमळ विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळतीये. बिना कोशिश के बिना जिंदगी में सुधार नहीं होता. सच्चे मन से की गई मेहनत कभी बेकार नहीं जाता. बिना संघर्ष किए जीवन में रातों को कोई चमत्कार नहीं होता. इथे चमत्काराला नाही मेहनतीला नमस्कार केला जातो. हे क्रिकेटचं फॉर्मॅट आहे जिथे तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत करावी लागेल मेहनत मेहनत मेहनत. ऑन साइडला फेकून दिलाय. मागच्या बॉलवरती जीवनदान. या बॉलवरती फलंदाजानं ठोकलाय. गोलंदाजाचा कर्णकाळ बनत एक दमदार दर्जेदार खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. अर्ध्या विकेटवरती पडला होता त्याला पाठवला सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आला. षटकारानं धावफलक पुढे चाललाय. स्कोर जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. अनिल दादा केणी देखील अफाट मेहनत घेतात या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. या सगळ्या युवा तरुणांच्या सोबतीनं शिवनेरी ग्रुपचा प्रत्येक सदस्य मागचे 1 महिनाभर या सगळ्यांनी केलेली मेहनत म्हणून तर आज या फायनलच्या रात्रीमध्ये गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण बनलंय. ते म्हणजेच या पालघर जिल्ह्यातील सफाळ्यातील विराथन गावाचं नांदगडी पाड्याचं शिवनेरी चषक. मयूर वेदांत तुषार भाबिन यांच्याकडून 1,000 रुपयाची आर्थिक मदत आली. त्यांचेही मनापासून धन्यवाद. त्यानंतर लक्ष्मण काळ्याकिनी 1,000. वनेश्वर गोविंद पाटील 500 रुपये. एबी ग्रुप 5,000 रुपये. कमलेश राऊत व कुंजल राऊत यांच्याकडून 10,000 रुपये आलेत. या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पहिली 2 षटकं भरपूर फास्ट टाकण्यात आली आहेत त्यामुळे अजून 2 मिनिटं त्यांच्याकडे शिल्लक आहेत. रॉकी आता अगदी फलंदाजाच्या समोर थांबलाय. फलंदाजाला दिलं चॅलेंज. त्याला दिली ठसन. त्यानंतर त्यानं केली तोडफोड. बॉल पाठवला स्विच हिट खेळत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री. ऑन फील्ड अंपायर डिसिजन देतील ना ब्रो. काही क्षणात चर्चा या ठिकाणी रंगती आता दोन्ही अंपायर्स मध्ये. अंपायर डिसिजन देतील. थोडा थांबा. थोडा संयम ठेवा. खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे. डॉक्टर विश्वास बळवी 11,000 रुपये. अतुल चंद्रकांत साने 3,000 रुपये. संदीप एकनाथ भोईर 2,000 रुपये. व्यंकुश म्हात्रे 2,000 रुपये. महेश यशवंत भोईर 1,000 रुपये. आदित्य संदेश घरत 1,000 रुपये. रुद्र नितीन साने 777 रुपये. सुधीर माणिक म्हात्रे 2,000 रुपये.
दीपक रणचंद्र देशमुख 1000 रुपये, अशोक केणी लाला 511 रुपये, जयवंत बाळाराम पाटील 1000 रुपये. या सर्वांचे मन अनेक जण स्वप्न आजपासून पाहतील की आम्हाला देखील शिवनेरी चषका सारखी स्पर्धा भरवायची आहे. त्यासाठी अफाट मेहनत तुम्हाला करावी लागेल. ध्रुव 11 सातपाटी, साईनाथ रनाळा आणि वसई 11 कॅप्टन त्वरित रिपोर्ट करायचा आहे. काही क्षणात आपण करतोय. या ठिकाणी ड्रॉ बॉल तयार. ऑन साइडला फटका हा देखील चांगला डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या स्टेजला आपल्याला पाहायला मिळालं आणि धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच आपण पाहता 32 या आकड्यावरती. बरोबर 14 मिनिटं आणि 43 सेकंदामध्ये 3 ओव्हर फिनिश झालंय. ही चांगली गोष्ट होती फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनानं, कारण 5 फिल्डर त्यांना 38 सर्कल बाहेर ठेवण्याची संधी त्यामुळेच तर मिळाली. अंतिम षटक प्रथम आला. हाफ ट्रॅकर ऑन साइड ला खेचलाय. हाफ अँड पूल बॉल चालला सीमारेषा बाहेर इन फ्रंट ऑफ दिस सेंटर. हा येतोय जाईचा ब्रँड आणि ठोकलाय एक खणखणीत षटकार. म्हणून म्हटलं जातं फुलात फुल जाईचं, जगात प्रेम आईचं, दर्शन घ्यावं तर साईंचं आणि क्रिकेट पाहावं तर जाईचं. आणि जाईचा वाघ आज डरकाळी फोडतोय. नाम सुना होगा धनंजय. तोडफोड ग्रुप कडनं धनंजयला दिले जातील 500. त्या सोबतीनं अगदी आपण पाहताय 3 षटकार मारल्यानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. सलगचा 3रा ठोकलाय फलंदाजी करताना धनंजयनं. क्या बात है. ग्रेट ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. हा फुल टॉस सलगचा 4था येईल का नाही. फिल्डर तिकडे उपस्थित, टिपलाय झेल, फक्त फ्लिक केलं होतं टायमिंगच्या आधारावरती आणि फलंदाज धनंजयचा डाव या ठिकाणी थांबलाय आणि धक्का लागतोय मैदानावर. जयवंत बाळाराम पाटील 1000 रुपये, एस के भाई 11,000 रुपये या स्पर्धेकरता मदत केली. त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर रामदास वासुदेव पाटील 2000 रुपये, सुरेश मित्र मंडळ 5000 रुपये, वैभव पाटील चिखलपाडा 1000 रुपये, दत्ताराम यशवंत पाटील 1000 रुपये, मनीष मारुती किडी 1000 रुपये, लक्ष्मण हिरा भोईर 2000 रुपये, त्यानंतर जिरा रुपेश किडी 1000 रुपये, दीपक मुरलीधर पाटील 1500, प्रशांत शंकर घरत 1000 रुपये, गणेश पाटील सर 2000 रुपये. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊ द्या मॅचच्या दिशेनं. 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगला टार्गेट सेट झाला. मॅच डू ऑर डाय. त्याच्यामुळे दोन्ही टीम्सला माहिती आता नाही तर परत कधीच नाही. अभी नाही तो फिर कभी नाही. फुल टॉस, त्याच्यावरती देखील विकेटची संधी. लॉंग ऑफ त्या ठिकाणी उपस्थित, कॅच ड्रॉप. सोपे साधे झेल मैदानावरती सुटतात. त्याचं कारण काय, अगदी आपण पाहता टेनिस बॉल, रात्रीची गुलाबी थंडी, वातावरण इतकं शांत आहे की बॉल ग्रीप करणं चॅलेंज आहे फिल्डरसाठी. या स्टेजला क्रिकेट खेळणं काय असतं एक खेळाडू म्हणून मैदानावरती उतरल्यानंतरच तुम्हाला कळेल. त्यामुळे कॅचेस ड्रॉप भरपूर मोठ्या प्रमाणात होताना आतापर्यंत आपण पाहिलेत. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला समोर एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. रनआउटचा कॉल अंपायर्स या ठिकाणी अगदी टीव्ही अंपायरकडे पाठवतील की ओईटी आउटचा इशारा राहील. ओयूटी आउट. फलंदाज बाद. धक्का लागला मैदानावरती. 40 या आकड्यावरती 3रा अजून या डावातील अंतिम आणि महत्वाच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकाराला तर 46, चौकाराला 44. प्रमोद गंगाराम बसाने 1000 रुपये, अल्पेश भोईर खुशी 11 2000 रुपये, अद्विका सिद्धेश किडी 2000 रुपये, संदेश पाटील मायकोप 1000 रुपये, हितेंद्र भोईर, छोटू दादा मायकोप समाजसेवक कळबेरड यांच्याकडून 10,000 रुपये ही आर्थिक मदत आहे. त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा साईनाथ अर्नाळा, वसई 11 आणि ध्रुव 11 सातपाटी शेवटचा कॉल असेल. या तिन्ही टीमच्या कॅप्टनसाठी शेवटचा कॉल असेल. आपण ड्रॉ साठी सज्ज राहायचंय. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फुल टॉस हा देखील व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मागचे लगातारचे 4 फुल टॉस बॉल त्याच्यातून एकही बाउंड्रीच्या बाहेर गेला नाहीये. ही थोडी चिंतेची गोष्ट आहे, कारण जर तुम्हाला डेट ओव्हरमध्ये 4 फुल टॉस मिळतात, कमीत कमी त्यातनं 3 मैदानाच्या बाहेर जायला हवं. गणेश सर म्हणतील की थोडीशी नशिबानं कुठेतरी साथ दिली किंवा थोडंसं कुठेतरी धनंजयनं बॅकफुटला ढकलला. या दोन्ही गोष्टी मैदानावरती झाल्या. कारण इंडिव्हिज्युअल बॅटिंग आपण पाहिली या मॅच मध्ये. अगदी बॅटिंग कार्ड आपण पाहूयात. पाटील इव्हेंट चला येऊ द्या. बॅटिंग कार्ड ऑन स्क्रीन. थोड्याच वेळात आपण ड्रॉ कडे बघतोय.
आणि पाहू शकता तुम्ही बॅटिंग समरी. ड्रॉच्या दिशेनं उभी जाऊया कारण आपल्याकडे आता तेवढा वेळ उरलेला नाहीये. खूप चांगली गोष्ट की आपण बॅटिंग कडे बघायचं होतं परंतु जाऊया ड्रॉच्या दिशेनं कारण ड्रॉ करणं गरजेचं आहे. साईनाथ अर्नाळा वसई 11 आणि ध्रुव 11 सातपाटी तिन्ही कर्णधार. त्याचबरोबर आता इथे दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी सामना सुरू आहे. कुणाल 11 दातिवरे, अतुल 11 उसरणी संघाचा एक एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी यायचे. सामना अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी निश्चितच एक फार मोठी लढाई मैदानावरती. 24 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान. रिक्वायर रन रेट 10.75 आहे. आपण व्यासपीठावरती अजूनही प्रचंड गर्दी पाहतोय. ड्रॉ अत्यंत महत्वाचा. अगदी थोड्याच वेळात ड्रॉ केला जाईल. फक्त आता मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका. प्रेक्षकांना हा सामना पाहायचा आहे. क्रिकेटचा खेळ त्याचा आनंद घ्यायचा आहे. वसई 11 साईनाथ अर्नाळा, ध्रुव 11 सातपाटी, कुणाल 11 दातिवरे आणि अतुल 11 उसरणी. आता सुरू असलेल्या सामन्यात ते एक एक प्रतिनिधी आणि जे संघ जिंकलेत त्यांचे कॅप्टन. हॅलो माईक चेक. चला मॅच लगेच सुरू करायची. अंपायर ऑनफिल्ड अंपायर आज जिम्मेदारी तुमच्यावरती. आणि आज तुमचा देखील मुन्ना सर पगाराचा दिवस आहे. पेनल्टी लागेल, थोडं लवकर करा. उमे आपण या ठिकाणी ड्रॉच्या दिशेने जातोय. ध्रुव 11 सातपाटी कॅप्टन तयार राहा. साईनाथ अर्नाळा, वसई 11, कुणाल 11 दातेवरे, अतुल 11 उसरणी आपला एक एक प्रतिनिधी. चला आपण ड्रॉ करतो या ठिकाणी. शिवनेरी चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा. जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. टार्गेट चांगला सेट झालाय. कुणाल 11 दातिवरे आणि त्यांच्या विरुद्ध अतुल 11 उसरणीच्या दरम्यान रंगेल ही मॅच. 24 चेंडू जिंकण्यासाठी लक्ष मैदानावरती उभारण्यात आलाय. 43 धावेचं. 24 बॉल्स नीड 43 रन्स. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलं षटक धनंजय. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती केलाय वार. एका बॉल वरती अगदी ज्या प्रकारे मिळवल्या होत्या पहिल्या डावात देखील 4, दुसऱ्या डावात देखील येतील 4. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमेच्या बाहेर जाईल. 4 धाव्यासाठी चौकार येतोय. चौकारानं झाली आहे सुरुवात. वेलकम टू ग्राउंड. फलंदाज विशालनं स्वागत केलंय चौकारानं. 23 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. 39 धावेचा प्रवास बाकी. प्रत्येक बॉलवरती थर्रार रंगेल मैदानाच्या आत.
टप्पा पडलाय, भरपूर फिरलाय बॉल डाव्या स्टिकच्या भरपूर लांब आणि अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक 5 वरती पोहोचलाय. पॉवर प्ले सुरू आहे आणि पहिला बॉल ज्या अनुषंगाने टाकला, जर तुम्ही फिल्डिंग एक मिड विकेट आणि एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट केलाय मिड ऑफ अगदी सर्कलला आणि एक मिड ऑन, तर ओव्हर पिच बनत नव्हता, तिकडे मिस्टेक झाली. आता बरोबर, आता यॉर्कर टाकलाय तुमच्याकडे समोर, लॉंग ऑन आहे, मिड ऑफ आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, क्लोज कॉल. लाईन इन बॅट की लाईनच्या समोर बॅट इन दी एअर, या सगळ्या चर्चा रंगतील. क्या बात आहे अनुराग, तुला सांगण्याची आवश्यकताच नाहीये. सांगण्याची आवश्यकता, कॅमेरा त्याने बरोबर आपल्याकडे घेतलाय, म्हणजे बाकी ठिकाणी सांगावं लागतं कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, इथे सांगण्याची आवश्यकता नाहीये. अनुराग कॅमेरा आपल्या बाजूने फिरवलाय आणि तुम्ही पण त्यामध्ये हिरो दिसतात विथ ब्लॅक जॅकेट. पहिल्या 2 चिठ्ठ्या आहेत आता या ठिकाणी आपण काढतोय. तो पहिला सामना असणार आहे. पहिल्या सामन्यासाठी 2 चिठ्ठ्या इथे आता काढल्या जाणार आहेत. नॉट आउट आहे, गेम प्ले करा आपण. नॉट आउट आहे. पहिली चिठ्ठी आहे ओपन विन, अर्थात सुरू असलेल्या सामन्यासाठी चिठ्ठी नाही, आणि त्यांच्या विरुद्ध आहे संघ अर्नाळा. तेव्हा जाऊ नका, चिठ्ठी बघून जायचंय. आणि हा सामना दुसरा सामना असेल, सेकंड मॅच. आणि आता 7 पट्टी, आणखीन एक चिठ्ठी काढा. दुसरी चिठ्ठी आहे 40+. त्यामुळे ह्या सगळ्या चिठ्ठ्या तुमच्या समोरच उघडल्या गेलेल्या आहेत. आता पहिली जी चिठ्ठी निघालेली आहे तो सामना सेकंड असेल, आणि या ठिकाणी 7 पट्टी आणि 40+चा जो सामना आहे तो लगेच टॉस केला जाणार आहे. त्यामुळे जास्त लांब जाऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. प्रेक्षक या ठिकाणी आहेत, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. ओमी आपल्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. क्रिकेटचा खेळ रंगलेला आहे, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम चीट उठला स्कोर कार्ड वरती 6. मागच्या 2 बॉल मध्ये त्या रन्स या ठिकाणी आलेत. कुणाल 11 अगदी आपण पाहताय एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार, एक सिंगल, एक व्हाईट बॉल. धनंजय तयार आहे बॉलिंग मार्कवर. बाउन्सर, एक्स्ट्रा बाउन्सर, अंपायरचा इशारा तर बनतोय व्हाईट बॉल. काहीतरी जास्त वेगळं करण्याचा प्रयत्न धनंजय करतोय आणि त्यामध्ये सध्या फटके पडतात. व्हाईट बॉलच्या रन्स येतात आणि या सगळ्यामुळेच हे षटक थोडस महागडं राहिलं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 7. हा फुल टॉस होता, पॉवर प्ले सुरू आहे आणि सातत्यानं जर या मिस्टेक झाल्या तर मैदानावरती अगदी चित्र वेगळं पाहायला मिळेल. मंदार ठाकूर जिकडे कुठे असाल, शुभम पाटील तुमची वाट पाहतोय. तर मंदार ठाकूर आपण हरवलात, आपण शुभम ठाकूरला भेटायला जायचं. धावफलक 4 ने पुढे जाईल डबल डिजिट मध्ये. सन्माननीय खासदार साहेबांच्या कटआउटला मानवंदना देणारा चौकार होता. कालच्या रात्रीमध्ये खासदार साहेबांचं देखील आगमन होताना तुम्ही पाहिलं. या विभागातील विकासाचे भाग्य विधाता म्हणून आदरणीय सन्माननीय खासदार साहेबांकडे पाहिलं जातं, ज्यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी पहिलं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलंय. त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. ओव्हर द विकेट शफल झाले, ऑन साइडला फेकलाय बॉल, चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कॅचचा कॉल कठीण होता, प्रयत्न चांगला होता आणि 2 धावा या ठिकाणी अगदी सहजच पूर्ण झालेत. पॉवर प्ले मध्ये ज्या ॲक्युरन्सीनं बॉलिंग व्हायला हवी ना, तिकडे एकही बॉल नाहीये, एकही बॉल नाही. आणि जर याच टप्प्यावरती अजून 2 बॉल टाकले हे षटक 20 पर्यंत जाईल. आता झाले 4 बॉल मध्ये 13. 2 बॉल 5 नाही, याच टप्प्यावरती बॉलिंग पडली 2 बॉल 8 बनतील. सध्या 13 ऑन बोर्डात. आकाश मांगेला चांगली बॅटिंग करताना सध्या आपण पाहता आकाशला. समोर धनंजय. इथे लाईन चांगली आहे. फायनली आता कमबॅक झालाय, फायनली कमबॅक झालाय. ज्या टप्प्यावरती बॉल पिच व्हायला हवा, अगदी भरपूर सारा धावा खर्च झाल्यानंतर शहाणपण धनंजयला सुचलंय, त्यानं केलं आता कमबॅक. शफल झाले, बॅटर्सला फॉलो केलं, वेगात टाकला होता. त्याचं जे बेसिक स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती फोकस करताना आपण पाहिलं. या आधी फिरवताना कधी स्लोवर वन टाकताना फुल टॉस आले, व्हाईट बॉल आले. 14 रन स्कोर कार्ड वरती. बॉल तयार आहे, बॅटशी लागली कडा, मागे ट्राय, लाजवाब कॅच, तिकडे झाली ड्रॉप.
मयूर अप्रतिम प्रयत्न होता, सोपं होतं आपल्या समोर ऑन स्क्रीन आल्यानंतर की कॅच ड्रॉप झाली, बॉल हातामध्ये नव्हता, अन्यथा स्क्वेअर लेग अंपायरची मदत या ठिकाणी घ्यावी लागली असती मुख्य पंचांना की कॅच कॅरी झाली आहे का. बट वॉट ट्राय, एकदा या प्रयत्नासाठी टाळ्या मित्रांनो नक्की व्हायला हवा. हेच टेनिस बॉल क्रिकेट आहे, जिथे जीवाच्या आकांताने एक एक धाव एक एक विकेटसाठी प्रयत्न केले जातात. क्या बात आहे, मयूरचं कौतुक होत आहे. म्हणजे इथलं क्रिकेटचं दर्दी क्राऊड इथे प्रशंसा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 चेंडू 29ची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि आता आपल्यासोबत जॉईन होतात या ठिकाणी प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. ओंकार शेट्टे यांचा आवाज आपण गेली 5 रात्र ऐकतायत. मिस्टर ओमी, थँक्यू व्हेरी मच. 18 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता. 14 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. कुणाल 11 दातिवरे संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 10 मिनिटे आणि 42 सेकंद आहेत. तुम्हाला अजून 2 यावेळेला ओव्हर फेकण्यासाठी हा वेळ दिला गेलाय. एकंदरीत 15 मिनिटांचा कालावधी दिला जातो, त्यामध्ये तुम्ही 4 मिनिटे ऑलरेडी घालवलेत आणि आता जवळजवळ 5व्या मिनिटात सुद्धा सुरुवात झाली. 4.5 मिनिटाच्या वरती 18 बॉल आणि 29 धावा. तुमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने डिसिप्लिन क्रिकेट पाहत आहेत आणि ते सुद्धा डिसिप्लिन आहे, शिस्तबद्ध आपण पाहू शकाल. आणि विटी लाईन म्हटलं तर प्रत्येक जण जाणकार आणि सुज्ञ असा आमचा प्रेक्षक राजा या ठिकाणी पाहायला मिळतोय. संपूर्ण रणरागिनी नारी शक्तीला सलाम असेल, आज त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. दैनंदिन जीवनात वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि आज त्या उपस्थित झालेल्या आहेत. 1:29 झालेत, परंतु हे क्रिकेटवरचं अफाट प्रेम आणि शिवनेरी चषकावरचं अफाट जिव्हाळा ते जपताना हृदयामध्ये या रणरागिनींना पुन्हा एकदा सलाम. ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर आकाश मांगेला बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. 17 बॉल 29 धावेची आवश्यकता आहे. 14 वर पहिला धक्का. 1.1 ओव्हरचा खेळ समाप्तीवर झालाय. कुणाल 11 दातिवरे संघ आपण पाहतायत, तर एका साईडला संघ आपण पाहू शकाल. अप्रतिम ज्यांनी कामगिरी केले. अतुल 11 उसरणी, अतुल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. पुन्हा एकदा बॉल तयार. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये आमचे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळताना संपूर्ण व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ पाहायला मिळतं. चहूबाजूने प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक वर्ग आणि सुरू असलेला क्रिकेटचा घमासान 21 तारखेपासून आपण पाहतायत. गुड डिलिव्हरी, क्या बात आहे. सत्यम चौधरी काय गोलंदाजी यावेळेला केले. बोटांतील जादू दर्शवत असताना एकाच ऍक्शनने 2 मात्र यावेळेला अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतो. अर्थातच एक लेग ब्रेक आणि एक ऑफ ब्रेक अशा पद्धतीने मात्र दोन्ही गोलंदाजी करण्याची यावेळेला शैली त्याची पाहायला मिळते. सत्यम चौधरी ग्रेट बॉलिंग. पुन्हा एकदा यावेळेला चकवलं गेलं. अल्केश गायकवाड आज त्याला संधी दिले पुढे येण्याची, परंतु त्याचा पुरेपूर फायदा आतापर्यंत उचलत नाहीये. संघाची धावसंख्या 14 वर 3 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी. काय टर्न प्राप्त होताना पाहायला मिळतो. मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. पुन्हा एकदा ह्या वेळेला आपण पाहत आहेत. म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहा, सातत्याने त्याची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फार कमी प्रमाणात आढळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची उत्क्रांती ही मात्र हवी तशी होत नाही. परंतु इथे सत्यम चौधरीची खरोखरच कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. ब्युटीज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. सत्यम चौधरी मॅग्निफिसंट बॉलिंग. त्याचं नाव जसं सत्यम ना, तशी त्याची गोलंदाजी सत्यम शिवम सुंदरम. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज. पार्थ मोरे की धनंजय नाईक.
कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला. पार्थ मोरे आले होते त्या अगोदर यावेळेला आपण पाहू शकलात मिस्टर धनंजय नाईक या ठिकाणी सरसावले आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला झेल. जेव्हा जेव्हा धनंजय नाईक डोळ्यासमोर येतो तेव्हा नायगावचं मैदान आठवतं. एकविरा नायगाव पुरस्कृत ती स्पर्धा पाहायला मिळाली विशाल कोळी, शैलू अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून. आणि तो झेल समोर टिपला होताना MS11 जाई संघातून खेळताना अगदी जीवाची बाजी लावली होती लॉंग ऑन वरून, मात्र तो झेल टिपला होता. अगदी नेत्रदीपक सूर उडी मारून तो झेल टिपला होता आणि बेस्ट फिल्डरचा किताब त्याने पटकावला गेला होता. तो खेळाडू धनंजय नाईक पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. धावांची गती फलकावर 14. 13 बॉल 29 धावेची आवश्यकता. विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. सत्यम चौधरीने खूप चांगली गोलंदाजी केली. जशी एखाद्या गायकाला जर आपण पाहिलं तर 3 गोष्टींची खूप गरज असते. अर्थातच ताल, लय, सूर या 3 गोष्टींचा मिलाप झाल्यानंतर मिळालेला एक आवाज अप्रतिम पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजाला त्याचा यावेळेला लेंथ लाईन, अचूक टप्पा आणि त्याचप्रमाणे कलात्मक गोलंदाजी म्हणजेच वळण घेण्याची जी शैलीदार गोलंदाजी पाहायला मिळते. या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर प्रॉपरली जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा निडर मनाने तुम्ही गोलंदाजी करू शकता. त्याला बीट करण्याची हिम्मत बाळगू शकता. 13 बॉल 29. पुन्हा एकदा फलंदाज आला आणि यावेळेला संदीपला सुद्धा परिपूर्ण बीट केलं. एकदा जोरदार टाळ्या सत्यम चौधरीसाठी येणं फार गरजेची गोष्ट आहे. आत्मविश्वासासहित गोलंदाजी करणारा गोलंदाज परिपूर्ण नच बलिये जिसे कहा जाता है नाचवलं जातं, थिरकायला भाग पडलं गेलंय. आणि इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉल 29. 12 बॉल 29 धावा. 14.50च्या सरासरीने क्या बॉलिंग करतोय सत्यम. अगदी सुरुवातीलाच ज्यावेळी त्यानं सुरुवात केली ना तो डिझर्व करत होता इथं विकेट मेडन आणि 2 षटकं टाकत. अगदी याआधी आपण पाहिलं होतं एक चांगला स्पेल गोलंदाज प्रज्योतचा. आता 4 षटकांच्या मॅचेस असतात. आता आपण पाहता एका ओव्हरमध्ये सत्यमनं जो कारनामा केला तो खतरनाक आहे. सगळे रेकॉर्ड तुटतात कारण आज स्पर्धेची अंतिम रात्र आहे आणि रेकॉर्ड ब्रेकर गर्दी आणि रेकॉर्ड ब्रेकर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद दादा डेफिनेटली 3 मिनिटे राहिलेत या षटकाला हाताळण्यासाठी. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू सोडून दिलं होतं विशाल दहागावकर, मॅन फ्रॉम नाला सुपारा, यंगस्टार पापडीचा सदस्य म्हणून ज्याची ओळख मुंबई प्रीमियर लीग ज्याने हाताळली. असा खेळाडू क्रिकेटचा क्लास ज्या खेळाडूच्या नावावर आपण पाहू शकतात अनेक अर्धशतके आपण पाहिलेत. असा खेळाडू विशाल दहागावकर अर्थातच बाळा. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. हा मयूर तामोरे आज भलत्याच फॉर्मामध्ये असलेला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल जरूर दिलाय परंतु इथे थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. मोतीलाल शाह शुअर आहेत परंतु पाहायचं आहे पंचांचा निर्णय काय येईल. धनंजय नाईक ग्रेट फिल्डिंग, सुपर फिल्डिंग करत असताना ग्रेट बॅटिंग आपण पाहिलीत आणि काही जबरदस्त खेळ साकारला गेलाय. संपूर्ण आमचे आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून डोळ्याला अक्षरशः झोप नाही. गेली 6 दिवस 6 रात्र, आज 7वा दिवस. व्हाईट बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत साहिल पाटील आम्हाला स्क्रीनवर दाखवतील कशा पद्धतीने चेंडू बाहेर निघणारा होता. कधी कधी सफल फलंदाज होत नाहीत आणि त्याचा बेनिफिट त्यांना मिळत असतो आणि त्याच अनुषंगाने कदाचित असावा. पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत मयूर तामोरेचा हा चेंडू जो होता मात्र या ठिकाणी खूपच बाहेर निघणारा होता. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी मयूर तामोरे आजच्या दिवसामध्ये भलत्याच फॉर्मामध्ये असलेला. प्रथमतः एक ग्रामीण भागातून खेळाडू ज्याने एकगाव एक फॉर्मॅट पासून प्रवास सुरू झाला आणि SP ओमकार देसाई यांच्या संघामध्ये ज्याने प्रवेश केला. पोमनच्या मैदानात अक्षरशः खूप चांगली फलंदाजी केली होती. याच खेळाडूने रिव्हर्स स्वीप जे मारले होते जय महाराष्ट्र चषक पोमन 2016-17ची ती गोष्ट यावेळेला आपण पाहू शकाल. खूप चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण म्हणता येणार नाहीये. पंच व्हाईट बॉलचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा अंपायर्स कॉल आहे
अगोदर तुम्ही रिव्ह्यू घेतला होता तो फेल्ड झाला होता. जर सक्सेस झाला असता तर या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू घ्यायची मुभा मिळाली असती. परंतु इथून जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल येतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कुणाल 11 दातिवरे या संघाची 16 धावा 2 गडी बाद. आता विजयासाठी गणेशजी काकड 10 बॉल 27 270चा स्ट्राइक रेट. खूप चांगलं क्रिकेट. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. चहूबाजूने बॅनर्स उद्योजकांचे. मोठा प्रहार गुडघ्यावर बॅलन्स करत, परंतु इथे क्षेत्ररक्षक जयराजला निवडलं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक काहीच चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. फलंदाज बाद. बाळा बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू थँक्यू. धन्यवाद कॅन्डी. सुभाषजी कदम, आशिषजी किनी. 16 धावा 3 गडी बाद. 2.3 बॉलचा खेळ झालाय. तर इथे उंच सकल बांध्याचा नाईस पर्सनॅलिटी, खऱ्या अर्थानं काय हाईटचा फायदा उचलणारा हा फलंदाज, गोलंदाज आणि खलीची आठवण करून देणारा हा. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत महेश किनी सपोर्ट करत असताना यावेळेला आपण पाहतायत रॉकी यांना आपण पाहू शकाल. चीअरअप करतात. करायला हवं. पाहुणा खेळाडू आहे आणि पाहुण्या खेळाडूला चीअरअप करणं हे आद्य कर्तव्य आहे. 9 बॉल 27. मयूरचा हा बॉल खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली होती. लेग बाईचा इशारा मुन्ना पठाण सरांकडून येत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त पंचांची भूमिका राहिली आतापर्यंत. काय ते डिसिजन, काय ते अंपायरिंग आणि काय ते फेअर डिसिजन. समजा ओके. ते मुन्ना पठाण सर, सुमित देशमुख सर आणि त्याचप्रमाणे साजिद लाला सर. ग्रेट अंपायरिंग, ग्रेट अंपायरिंग. 8 बॉल 26. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार. नारंगीचा ब्रँड आज या वेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय मिस्टर सँडी. 7 बॉल 26. आणि इथे जर आपण पाहिला तर टायमर ऑफ झालंय, म्हणजे तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टो लागला होता. फार वेगाने चेंडू निघून येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल. गुड फिल्डिंग बाय विक्रांत ठाकूर, अर्थातच चिनू. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 18 धावा. आता येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावा. 6 बॉल 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. पाटील नेटवर्क ची संपूर्ण यावेळेला टीम कव्हर करत असताना पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वाली कची तू दिली एक गलासातूच डोलीवर आली. गाडी आहे पेवर झाडाची र, खजरेची पाहिजे काय माडाची. माडाची मरून दे, खजरेचीच पेव. अरे गाडी रे गाडी रे गाडी 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 माझी यार भारी रे. अरे गाडी रे गाडी रे गाडी गाडी गाडी. हितेश किणी. जबरदस्त फटका या वेळेला पाहायला मिळतोय. सँडी आता मात्र या ठिकाणी बरसत असताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवला लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा खणखणीत सनसणीत दर्जेदार षटकार. हितेश किणी यांच्याकडून आपल्या पालघर जिल्ह्याचा सर्वांचा लाडका समालोचक अर्थात प्रमोद शेडगे यांच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले. कडाक्याची थंडी पडले. एक कडक शॉट देखील आपण पाहिलेला आहे. सुपर बॅटिंग. 5 बॉल 19 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. संतोष धवने या वेळेला ब्लॉकर मध्ये चेंडू पूर्णपणे ब्लॉक केलं. डिस्ट्रॉइड करत असताना दांडी गोल
फलंदाज बाद. सँडी बॅक टू द पवेलियन गॉन. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर सुरेश महिला मंडळ यांच्याकडून 5,000 रुपये आलेत. अजय रोहिदास पाटील यांच्या स्मरणार्थ गौरव अजय पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. विजय शंकर घरत 1,000 रुपये. रघुनाथ पाटील काका सरावली यांच्याकडून 3,000. रोहिदास पद्मनकिनी 3,000. श्रीधर म्हात्रे विठ्ठलवाडी 1,000. रमेश रामचंद्र घरत 1,000. घरत किचन चायनीज बुजिंग सेंटर माकणे 1,100 रुपये. यंगस्टर माजी कर्णधार श्यामकांतजी तरे 500 रुपये. आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत 28 ते 3 मार्च असा 50,000चा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. प्रमोद गंगाराम साने यांच्याकडून 1,000 रुपये. अल्पेश दादा भोईर खुशी 11 2,000 रुपये. अद्विका सिद्धेश किनी 2,000 रुपये. संदेश पाटील मायकोप 1,000 रुपये. हितेंद्र भोईर छोटू दादा मायकोप समाजसेवक केळवे रोड मायकोप 10,000 रुपये. आता जाऊया मॅचच्या दिशेने. 4 बॉल आणि विजयासाठी 19 धावेची आवश्यकता आहे. 4-19चं समीकरण ग्रेट फिनिश करेल का? एका साईडला विशाल सारखा खेळाडू पाहायला मिळतोय तर एका साईडला रॉकी. ऑन साईडला काय फटका खेळलाय. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. ग्रेट शॉट, ग्रेट बॅटिंग, अफलातून बॅटिंग. 6. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 3 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. सामना बरोबरी सुटला तर ओमी यावेळेला आपण पाहू शकाल सुपर ओव्हर खेळावी लागेल. अगदी या वेळेला काय सहजगत्या चेंडूला फेकून दिलं. टाइमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टैलेंट आणि सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आर्या 11 पारगाव आणि विजयी संघ यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने संतोष दवने. यावेळेला चेंडूचा टप्पा पहिला सोडून दिला होता, लेफ्ट केला होता. मुन्ना पठाण सर वळालेत. यावेळेला आपण पाहू शकता व्हाईट बॉल. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 12 धावा. हे सामन्याचं समीकरण अतुल 11 उसरणी वर्सेस आपण पाहत आहेत. एका साईडला कुणाल 11 दातिवरे, कुणाल तामोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा निश्चित स्वरूपात यावेळेला प्रश्न उद्भवला होता. त्याचं उत्तर काही मिळालं नाही. हर्ष पाटील पुढे सरसावत आहेत. चेंडूला फील्ड करतील. आता 2 बॉल 12. 2 षटकारांची आवश्यकता असेल. इथून कोणता संघ पुढे आगेकूच करेल आणि तो थेट आर्या 11 पारगाव संघाबरोबर भिडेल. आर्या 11 पारगाव संघ कॅप्टन आपण येऊन राहायचंय. पुन्हा एकदा बॉल तयार. अतिशय सुंदर देखणा फटका विशाल पाटीलच्या बॅट मधून आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. संतोष दवने जर आपण पाहिला तर भरपूर वेळा बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा. विकेट हॅट्रिक, मेडन ओव्हर. ऑन साइडला खेळला गेलाय. बॉडमॅनचा उपयोग करत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल. ग्रेट फिल्डिंग. फक्त एकच धाव अर्जित केली जाईल आणि हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळेल. 1 बॉल 11. परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. आर्या 11 पारगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी येतील. लगेच वेळेची दिरंगाई न करताना अतुल 11 या वेळेला आपण पाहू शकताय. उसरणे आहे का? अजून प्रश्नचिन्ह कोड्यात आहे. पुन्हा एकदा बॉल तयार की एका साईडला कुणाल 11 दातिवरे. अप्रतिम, खूप चांगला चेंज ऑफ पेस आणि अतुल 11 उसरणी संघाने बाजी मारले. आणि इथे आपण पाहिला तर लगेच या 2 संघांमध्ये